Hello everyone, today we are going to learn standard 5 problem set 39. Question number 1. Write how many rupees and how many पैसे. यामध्ये रुपीज किती आणि पैसे किती हे फाइंड करायचं आहे. सो बघा, रुपीज 58.43 पॉईंटच्या लेफ्ट साईडचे जे आहे ते रुपीज आहे आणि पॉईंटच्या राईट साईडचे पैसे आहे. सो इथे राईट करावं लागेल 58 रुपीज 43 पैसे. नेक्स्ट आहे इथे 9.30 9 रुपीज and 30 पैसे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3. 2 रुपीज .30 आहे ना, तर पॉईंटच्या लेफ्ट साईडचे रुपीज म्हणजे 2 रुपीज अँड पॉईंटच्या राईट साईडचे पैसे 30 पैसे. 2.3 आहे ना, 2 रुपीज 3 पैसे. या 3च्या आधी 0 राईट केला तरी चालेल, 03 पैसे. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म. आता जे आपल्याला रुपीज अँड पैसे दिलेले आहे यांना डेसिमल फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. 6 रुपीज 25 पैसे. सो इथे राईट करायचं रुपीज 6.25. ओके, डेसिमल पॉईंटमध्ये म्हणजे 6 रुपीज आहे 25 पैसे आहेत. सेकंड एक्झाम्पल आहे 15 रुपीज 70 पैसे. रुपीज 15.70. थर्ड एक्झाम्पल 8 रुपीज 5 पैसे. सो रुपीज 8.5. इथे 05 राईट केलं तरीही चालेल आणि 8.5 राईट केलं तरीही चालेल. ओके. आता इथे फोर्थ एक्झाम्पल 22 रुपीज 4 पैसे. रुपीज 22.4. अँड नेक्स्ट आहे 720 पैसे. आता बघा इथे 100 पैसे म्हणजे 1 रुपीज. सो 700 पैसे म्हणजे काय, 7 रुपीज .20 पैसे. क्वेश्चन नंबर 3 आहे राईट हाऊ मेनी मीटर अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. फर्स्ट एक्झाम्पल आहे 58.75 मीटर. यामध्ये मीटर कोणते आणि सेंटीमीटर कोणते हे फाइंड करायचे आहे. पॉईंटच्या लेफ्ट साईडचे मीटर अँड पॉईंटच्या राईट साईडचे सेंटीमीटर असतात. सो 58 मीटर 75 सेंटीमीटर. सेकंड एक्झाम्पल 9.30 मीटर. 9 मीटर 30 सेंटीमीटर. थर्ड एक्झाम्पल 0.30 मीटर. 0 मीटर 30 सेंटीमीटर. और फक्त इथं आपण राईट करू शकतो 30 सेंटीमीटर. 0 मीटर आहे मीन्स वॉट, काहीच नाही तिथे, फक्त 30 सेंटीमीटर आहे. ओके. फोर्थ एक्झाम्पल आहे 0.3 मीटर. सो इथे पण बघा 0 मीटर 3 सेंटीमीटर. ऑरमध्ये फक्त 3 सेंटीमीटर पण येऊ शकतं. ठीक आहे. फिफ्थ एक्झाम्पल आहे 1.62 मीटर. 1 मीटर 62 सेंटीमीटर. 91.4 मीटर. 91 मीटर 4 सेंटीमीटर. 7.02 मीटर. 7 मीटर 02 सेंटीमीटर. ओके. 0.09 मीटर. इथे 0 मीटर येणार, 09 सेंटीमीटर. ऑरमध्ये 9 सेंटीमीटरही राईट केलं तरीही चालेल. ठीक आहे. राईट साईडचे हे सेंटीमीटर अँड लेफ्ट साईडचे मीटर. खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे राईट हाऊ मेनी मीटर इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्ममध्ये राईट करायचं आहे म्हणजे पॉईंट द्यायचा आहे त्यामध्ये. फर्स्ट एक्झाम्पल आहे 1 मीटर 50 सेंटीमीटर. तर इथे आपण आधी पॉईंट देऊ आणि 1 मीटर म्हटलं ना, पॉईंटच्या लेफ्ट साईडला मीटर असतात आणि पॉईंटच्या राईट साईडला सेंटीमीटर असतात आणि इथे राईट करायचं आहे मीटर म्हणजे 1.50 मीटर. आता इथे 50 मीटर 40 सेंटीमीटर आहे, तर 50.40 मीटर. 50 मीटर 4 सेंटीमीटर. 50.4 मीटर. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 4 आहे 734 सेंटीमीटर. आता 734 सेंटीमीटर दिलेला आहे, तर तुम्हाला हे माहितीच असेल की 100 सेंटीमीटर मीन्स वॉट, 1 मीटर. सो 700 सेंटीमीटर म्हणजे 7 मीटर अँड रिमेनिंग हे 34 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणजे इथे 0 मीटर 10 सेंटीमीटर असं दिलेलं आहे. आता यांना डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू तर इथे काय येणार 7.34 मीटर.
अंडरस्टँड. आणि इथे येणार आहे 0.10 मीटर. ओके, आता इथे 2 सेंटीमीटर दिलेला आहे, तर 0.2 मीटर अशा प्रकारे राईट करू शकतो. क्वेश्चन नंबर 5 आहे, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स अँड हाऊ मेनी मिलीमीटर्स. बघा इथे 6.9 सेंटीमीटर दिलेलं आहे ना. पॉईंटच्या लेफ्ट साईडचे हे सेंटीमीटर आहेत आणि पॉईंटच्या राईट साईडचे मिलीमीटर आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके, सो बघा 6 सेंटीमीटर 9 मिलीमीटर. सेकंड एक्झाम्पल 20.4 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर 4 मिलीमीटर. 0.8 सेंटीमीटर 0 सेंटीमीटर 8 मिलीमीटर. और इथे फक्त आपण 8 मिलीमीटर राईट करू शकतो. ठीक आहे. 0.5 सेंटीमीटर 0 सेंटीमीटर अँड 5 मिलीमीटर. और मध्ये कसं येणार 5 मिलीमीटर. ओके. क्वेश्चन नंबर 6 आहे, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म म्हणजे पॉईंटमध्ये राईट करायचं आहे. 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर. सो 7.1 तर येणार आहे, बट सेंटीमीटर राईट करायचं आहे की मिलीमीटर राईट करायचं आहे. ऑलवेज ग्रेटर क्वांटिटी सेंटीमीटर राईट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल 2, 16 मिलीमीटर. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके, म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर येतात. तर इथे 1.6 सेंटीमीटर अशा प्रकारे येणार आहे. ओके, 10 मिलीमीटर मीन्स व्हॉट 1 सेंटीमीटर अँड रिमेनिंग हे 6 मिलीमीटर. आपण इथे 1.6 सेंटीमीटर राईट केला. नेक्स्ट एक्झाम्पल 144 मिलीमीटर. तर इथे 14.4 सेंटीमीटर. ओके, यामध्ये बघा 140 प्लस 4 144 येणार. सो हे 140 जे आहे हे सेंटीमीटर आहे अँड प्लस 4 हे मिलीमीटर आहे. सो इथे म्हणून आपण 14.4 सेंटीमीटर घेतलेलं आहे. अंडरस्टँड. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता 8 मिलीमीटर. सो इथे 8 मिलीमीटर आहे. 1 सेंटीमीटर तयार होण्यासाठी आपल्याला 10 मिलीमीटर आवश्यक आहे. इथे कमी आहे म्हणजे इथे येणार 0.8 सेंटीमीटर. अंडरस्टँड. खूप इझी आहे. तर इथे हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. तुम्हाला काहीही डिफिकल्टी असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा प्रॅक्टिस सेट आवडल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.